हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आपण आज बघतोय अगदी 20 मिनिटामध्ये तयार होणारी चकलीची रेसिपी. खूप खुसखुशीत होते, कुरकुरीत होते, अजिबात कडक लागत नाही. ही बनवलेली चकली संपेपर्यंत अजिबात मऊ पडणार नाही, आहे तशी कुरकुरीत खुसखुशीत राहील. आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा चकली बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते. तर चला बघूया कशी बनवायची. तर त्यासाठी इथं मी एक भांडं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. एकाच भांड्यानं आपल्याला सगळी मापं घ्यायची आहेत पिठांची. तर एक भांडं फुटाण्याची डाळ घेतली. ही डाळ आता मिक्सरला छान अशी एकदम बारीक होईल अशी वाटून घेऊया. त्यानंतर एक मोठी परात घेतलेली आहे आणि पुन्हा त्याच भांड्यानं 2 भांडी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, सुकवून घेतले आणि त्यानंतर दळून आणले. तर हे 2 वाटी तांदळाचं पीठ मी इथं चाळून घेतलं आणि आता आपण जी फुटाणा डाळ मिक्सरला वाटून घेतली ती फुटाणा डाळ देखील या चाळणीवरती घेऊन चाळून घ्यायची. त्यामध्ये जर काही मोठे कण असतील किंवा डाळ शिल्लक असेल तर ती पुन्हा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. पण मिक्सरला फिरवल्यानंतर एकदम छान बारीक असं हे लगेच वाटलं जातं. तर ही डाळ देखील मी इथं चाळून घेतली. तर प्रमाण लक्षात घ्या. 2 वाटी तांदळाचं पीठ असेल तर 1 वाटी फुटाण्याची डाळ मिक्सरला वाटून घ्यायची. आता या पिठामध्ये मी 2 चमचे काळे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ. तुम्ही फक्त काळे तीळ किंवा फक्त पांढरे तीळ देखील वापरू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. यामध्ये मी हळद अजिबात वापरत नाही, कारण हळद वापरल्यामुळं चकली थोडीशी काळपट होते. तर त्यासाठी मी हळद घेतलेली नाही, तुम्ही वापरू शकता. आता ही सगळी जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स केले. जास्त कोणते मसाले घालण्याची गरज नाही, फक्त 2च मसाल्यांमध्ये ही चकली खूप टेस्टी आणि कुरकुरीत होते. आता यामध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. नॉर्मल तेल आहे, गरम करून वगैरे घेतलेलं नाही. तर आता हे तेल देखील यामध्ये चोळून घ्यायचं. नेहमी जसं आपण मोहन करतो तितकं तेल घेण्याची गरज नाही, फक्त मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तर आता हे तेल देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता यामध्ये थंड पाणी घालायचं आहे. थंड म्हणजे नेहमी जे आपण पिण्यासाठी वापरतो तेच पाणी घ्यायचं आहे. फ्रीजमधलं वगैरे अजिबात वापरायचं नाही किंवा गरम पाणी देखील घेण्याची गरज नाही. तर आता थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं. जसं की आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. चकलीचं पीठ हे थोडंसं घट्टच असावं. जास्त पातळ असेल तर चकलीला काटे व्यवस्थित येत नाहीत. तर त्यासाठी शक्यतो थोडंसं घट्टच असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे, बघू शकता. आता याच्यावरती एखादं कापड किंवा एखादं भांडं ठेवून 10 मिनिटासाठी ही कणिक हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया. तर आता 10 मिनिटानंतर आपण चकली बनवायला घ्यायची आहे. तर चकली बनवते वेळी प्रत्येक वेळी आपल्याला जितकं पीठ साच्यामध्ये भरायचं आहे तितकं पीठ थोडंसं या प्रकारे मळून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं. त्यामुळं आपली चकली पाडते वेळी तुटणार नाही. इथं मी हा चकलीचा साचा पाण्याने ओला करून घेतलेला आहे. तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही. आणि आता त्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ घालून घेतलं. चकली पाडण्यासाठी या प्रकारच्या छोट्या छोट्या प्लेट्स मी घेतलेल्या आहेत. तुम्ही एखादा पेपर देखील घेऊ शकता आणि त्याच्यावरती या चकल्या पाडून घेऊ शकता. तर या प्लेटवरती या चकल्या मी आता पाडून घेते. प्लेटवरती या प्रकारे चकली पाडून घेतल्यामुळं ते तेलामध्ये सोडण्यासाठी आपल्याला सोपं जातं आणि फटाफट आपलं काम होतं. तर या प्रकारे या सगळ्या चकल्या मी या प्लेटवरती पाडून घेतल्या आणि जितक्या चकल्या एका वेळी तेलामध्ये येतील तितक्याच चकल्या शक्यतो पाडून घ्या. नाहीतर मग चकली कोरडी होते आणि ती तेलामध्ये टाकल्यानंतर तुटू शकते किंवा आपल्याला उचलता देखील येणार नाही. तर जितक्या एका वेळी तळायच्या तितक्या चकल्या पाडून घ्यायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या. एकाच वेळी खूप साऱ्या चकल्या बनवून ठेवू नका. तर आता तेल देखील छान गरम झालेलं आहे. चकली तेलामध्ये सोडते वेळी तेल छान कडकडीत गरम असावं आणि त्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम कमी केली तर चालेल. तर एका वेळी जितक्या येतील तितक्या चकल्या या तेलामध्ये सोडून घेतल्या
आणि आता छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चकल्या थोड्याशा कडक होईपर्यंत आपण तळून घ्यायच्या. चकलीच्या रंगावरून आपल्याला ओळखतं की चकली आता तयार झालेली आहे. तर बघू शकता छान असा मस्त कलर आलेला आहे. छान क्रिस्पी झालेली आहे चकली. मी काढून घेते आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्या चकल्या मी बनवून घेते. या चॅनलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करा. याच प्रकारच्या नवनवीन आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तर आता या माझ्या सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. जवळपास 1 किलो पिठाच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. या सगळ्या चकल्या मी रात्रीच्या वेळी बनवलेल्या आहेत, तर त्यामुळे व्यवस्थित त्या दिसत नाही आहेत. तर मी तुम्हाला सकाळी दाखवते या चकल्या किती छान क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेल्या आहेत ते. आता सकाळच्या वेळी या चकलींचा रंग बघा, खूप छान काटेदार अशा या सगळ्या चकल्या तयार आहेत. एकदम हलक्या फुलक्या आहेत, अजिबात कडक नाहीत, तितक्याच खुसखुशीत देखील आहेत. खूप टेस्टी होते, खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. संपेपर्यंत एकही चकली मऊ पडणार नाही. तर नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते. थँक्यू.